लक्षात घ्या, मुलगा तरी कसा असावा? पुत्र व्हावा ईसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, आपुलिया हिता जो अशी जागता, त्याचे धन्य माता पिता तयाचिया. मुलगा असावा छत्रपती शिवरायासारखा, मुलगा असावा धर्मवीर शंभूराजासारखा, मुलगा असावा मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्रजी सारखा, ज्ञानोबा सारखा, तुकोबा रायासारखा. वयाच्या 22व्या वर्षी देशाकरता गळ्याला फास लावणाऱ्या क्रांतिशील भगत सिंगासारखा अशा सुपुत्राची मागणी जनाबाई करतात. ऐसा पुत्र दे संता, कैसा छत्रपती सारखा, ऐसा पुत्र दे संता. देव त्याला आवडावा आणि देवालाही तो आवडावा. लक्षात घ्या, ज्यांनी सर्वांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली ते छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या पाठीवर अनेक राजे आले, समाजाला अडवलं, नडवलं, पिडवलं, रडवलं, छळवलं, माय भगिनीवरती अत्याचार केले आणि गेले. अशा राजांची इतिहासानं नोंद ठेवली नाही. पण शिवाजी राजांचा जन्म महाराष्ट्रात झाला आणि ती स्त्री कोणत्या जातीची आणि धर्माची आहे हे महत्वाचं आहे. याचा विचार न करता तिला आई आणि बहिणीचा दर्जा देणारा जगाच्या पाठीवरला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सांगा ना, कल्याणच्या सुभेदाराची सोन राजांच्या पुढे आणावी. राजे म्हणाले, वा अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. काय वाटलं असेल त्या पठाणाच्या त्या मुलीला? इतकी सुंदर तरुणी, पान खाल्लं तर घशातून पान खाली उतर त्याला दिसल, पालखीतून पाय ज्या वेळेला खाली उतरले ना, 2 सेकंद या राजाची नजर पायाकडे गेली आणि नंतर दुसरीकडे बघून हा जाणता राजा बोलत होता, किती सुंदर आहात तुम्ही, अशीच आमची आई असते. याचा अर्थ मासाहेब सुंदर नव्हत्या असा नाही, मासाहेब अतिशय सुंदर होत्या, पण आपल्या स्वतःच्या मातेपेक्षा परस्त्रीला मोठेपणा दिला. हे शिवाजी महाराजांचं खरं वैशिष्ट्य आहे. म्हणून जाणता राजा आहे. म्हणून महाराजांची जयंती केवळ महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर जगात या ठिकाणी साजरी केली जाते. लक्षात घ्या. काल एक जणांनी मला कीर्तनात प्रश्न केला, कल्याण महाराज, शिवाजी महाराज देव आहेत का? त्याचं उत्तर असं आहे, शिवाजी राजे राजे आहेत, शिवाजी राजे भक्त आहेत, शिवाजी राजे संत आहेत आणि शिवाजी राजे प्रत्यक्ष भगवान शिवजींचा दुसरा अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि कदाचित शिवाजी महाराज देव नाहीत. ऐका, कदाचित शिवाजी महाराज देव नाहीत, पण देवळातला देव ज्यांच्यामुळे देवळात सुरक्षित आहे ते शिवाजी महाराज देवापेक्षाही कमी नाही. ऐसा पुत्र दे संता. असा मुलगा पाहिजे हो. ऐका नाही, असा मुलगा पाहिजे. आता नुसतं नाव ठेवून नाही चालणार. मी सांगत असतो, शिवजयंतीला पोरग जन्माला आलं की घरात चर्चा, पोराचं नाव ठेवा शिवाजी. तसं होईन का? राजांच्या भोजात सगळी मंडळी होती बरं का, हरिजन होते. साळी माळी कुणबी धनगर मंदारी मराठा हरिजन गिरिजन लोहार सुतार चांबार भिल्ल रामोशी आदिवासी मुस्लिम ब्राह्मण सगळी होती. सर्वांना बरोबर घेऊन महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीया तिथीप्रमाणे सांगतो. उत्तरायण, शिशिर ऋतू आणि वार शुक्रवार या दिवशी राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला. आणि 16व्या वयात रायरेश्वराला स्वराज्याची प्रतिज्ञा म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 50 वर्षाचा आयुष्य मिळाला. पण महाराष्ट्राचा लौकिक जगाच्या पटलावरती नेला. किती दिवस जगले महत्व नाही, कसे जगले. लक्षात घ्या माझ्या माय बापा. म्हणून अशी मुलं पाहिजे. आता आपली काय, आपली पोरं म्हणजे पोरच झाले म्हणून झाले, टिकले म्हणून टिकले, म्हणजे सगळेच नाही बरं का, काही गुणवान आहेत नाही का. लक्षात घ्या, मुलं शिवाजी महाराजांच्या सारखी असावी. जिजाबाईचं अतिशय प्रेम आणि आईचं प्रेम
तसं पाहिलं तर कोणावर असतं? मुलावरच असतं. आता मी इथल्या मुलांना विचारतो, मला पटपट उत्तर द्या. आत्ताच्या जगात, व्यवहारी जगात मुलाचं प्रेम हे आईवर असतं का बापावर असतं? वाह, बाप सतत रोजगार हमीलाची. मुलाचं प्रेम कोणावर असतं? बोला. मुलाचं प्रेम आईवर आणि मुलीचं प्रेम बापावर. मी बोलत नाही, काय म्हणतात? आणि त्यांचं खरं आहे. अहो, विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. अरे भगवान श्रीकृष्णानं एवढ्या खोड्या कराव्यात आणि यशोदाकडे आलं आणि यशोदा मैयाला जर म्हटलं हा खोड्या करतोय, यशोदा मैयाला कधीच खरं वाटलं नाही. यशोदा कशी म्हणायची? नाही बाई, खरं सांगा, तुमच्या मुलानं किती जरी चुका केल्या तर तुम्ही त्या खऱ्या मानतात का कधी? किती जरी सांगितलं तुमच्या मुलानं खोडी केली, आता आया, तुम्ही खरं मानता का? नाही. मुलगा किती चुकू द्या, त्याच्यावर पांघरून घालण्याचं काम कोण करतं? कोण करतं? आई करते. बरोबर आहे ना? पांघरून घालण्याचं काम कोण करतं? आई करते. पोरग गुटखा खाऊन जरी घरी आलं फारुख भाई, तरी 80,000ची म्हणती आज राजूच्या तोंडाचा वास येतोय, गुटखा खाल्ला काय? राजूची आई कशी म्हणते? नाही नाही, सुगंधी सुपारी. म्हणजे त्याच्या काय करायचं? चुकावर पांघरून घालायचं. मग मला एक जणांनी विचारलं, कल्याण महाराज, मुलाचं प्रेम हे आईवरच का हो? म्हटलं चोंबडेपणा. जी मुलाच्या बाबतीत सतत चोंबडेपणा करते म्हणून मुलाला कोण आवडतं? आई आवडते. अहो, 1:30 वाजता पोरग जर घरी आलं ना, गावातून घरी आलं तर वडील दारात असतात. कुठे गेला दारे? कुठे गेला? कुठे गेला आता? 1:30 वाजला, 1:30 गेलायचं नाही. कुठे गेला होता? कुठे गेला होता? तेवढ्यात आई काय करते माहितीये? किचन रूम मध्ये जाते, ताट घेते, पोळी भाजी सगळे पदार्थ त्याच्यात ठेवते आणि मुला पुढे ठेवते आणि मुलाला म्हणते, तू खाय, मी आहे. अंखा अंखा अंखा, सोनं ग माझं बबड ग, ते अंखा अंखा अंखा. भूक लागली ग माझ्या लेकराला, अंखा. ते लय भारी. इतर वेळेला 2 भाकरी खात, त्या दिवशी 5 आणतो. खा अंखा, सोनं ग माझं ते बबड. आणि वडिलाचा पट्टा चालू. हा हा लाड आहे, लाड लाड भोलाय हा. विचार विचार त्याला, विचार कुठे गेलता, विचार. मग मात्र आईला राग येतो. आई हातातलं काम ठेवते, नवऱ्याला कशी म्हणते, तुम्ही थांबा, थांबा थांबा ना. गेलं होतं नेकरू गावात, सत्याचं नियोजन चाललं होतं, बसले होते 4 पोरं. मी म्हणते, सतत माझ्या लेकराला का बोलता? हा, खबरदार, आजपासून माझ्या लेकराला जर बोलाल ना तर माझे इतकं वाईट नाही, सांगून ठेवतो तुम्हाला. माझं सोनं गो ते, माझं बबड गो ते. नाचा नाचा नाचा. सतत सतत माझ्या मुलाला बोलत राहतात. अहो, त्याला काय बोलता तुम्ही? तरी तो तरी 1:30 ला आलाय, तुम्ही पहाटे 4 वाजता येत होते. नका 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 दे सोलू. खबरदार माझ्या मुलाला बोलाल तर. याच्यासाठी मुलाला कोण आवडतं? आई. अहो, तुम्ही सुद्धा किती भारी आहे हो. ज्यावेळेला मुलगी वाट लावली, लग्न लागलं, तुम्ही आई तिच्या मैत्रिणी, नवरीच्या आईच्या मैत्रिणी महाराज जवळ येतात आणि आई रडायला लागल्यावर तुम्ही काय म्हणतात? नको रडू, नको रडू, नको रडू. तेवढ्यात म्हातारी येते वर की, ए पोरी बाजूला ग, आणि ते रडत असते. का मग रडती ग? हा, रडू नये बाया, रडू नये. तेवढ्यात दुसरी म्हातारी काय म्हणते? खरं आहे तिचं, तिच्या पोटचा गोळा आहे त्यो. आम्ही या डोळ्यांनी पाहिलं, लहानपणी काय नव्हतं, नेसायला नव्हतं, खायला नव्हतं, प्यायला नव्हतं. हा, तिच्या कशा तरी मायाच्या पाखऱ्या खाली ते वाढले, घडले, तर हाताचा पाळणा केला, नेत्राचे दिवे केले, धुतलं पुसलं, लहानाचं मोठं केलं. ते लेकरू आता सासरी चाललं म्हणून आईच्या डोळ्यात पाणी येणं साहजिक आहे. नको रडू, नको रडू. अरे, आईला तुम्ही सावरता, पण बाप येऊन तिथे उभा राहतो, बाप. आणि हे सगळं पाहिलं की त्याचे डोळे भरून येतात. पण त्याचे आपण मित्र, आपण लय भारी. तो रडायला लागला का आपण म्हणतो एवढा मोठा झाला, आणि खुशाल बाया माणसाने रडतो. म्हणजे बरं आहे का? म्हणजे त्या बापाला रडायची सुद्धा परवानगी नाही. पण बाप कसा आहे तुम्हाला सांगू, मला ते खूप आवडतं बरं का गीत बाई.
कसा आहे बाप? उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला फटामंदी हासू जरी कणवाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लया वखड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लया वखड हाय गड्या उमगाया बापर उमगाड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर। माय बापा खरं सांगू गुरुवारी यांच्याने तुमच्या आशीर्वादानं मी 2-2, 3-3 कार्यक्रम करू द्या, पण माझा पहिलीपासून तर आता या व्यासपीठापर्यंत येण्यापर्यंत नारायण महाराज कधीच आवाज बसला नाही। ही वारकरी संप्रदायाची गुरुजनांच्या आणि आई वडिलांचे आशीर्वाद आहेत, म्हणून माय बापाची सेवा करा आणि सांगणाऱ्यानं आधी करा। जेवढे 7 दिवस इथं आले होते त्यांना तुम्ही एखाद्याला विचारलं का? सांगताय बाबा नुसती गाणी वेगळे हो, आई माझा मायेचा सागर अमक तमक हे चालूच आहे का, पण शेवटी ते गाणं आहे, गाण्याला मर्यादा आणि आयुष्य थोडं आहे, पण अभंग किंवा पोवाडा आणि तुकोबारायण आईचं महत्व सांगितलं तर किती हृदयापर्यंत। जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ आईसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातीची या चित्ती तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत। 20 वर्षापूर्वी माझे वडील वारले, माझी आज 84 वर्षाची माय आहे, शपथ तुमच्या पायाला हात लावून सांगतो नाही का। पण सकाळी उठलं ना जटाळ बाबा पहिलं आईचं दर्शन, फारुख भाई आईचं दर्शन, स्तुती नाही येऊन पहा, हे नुसतं बोलायचं नाही नारायण महाराज कृतीत पाहिजे, लक्षात घ्या। 84 वर्षाची माझी माय सकाळी स्नान झालं की पहिला आधी आईचं दर्शन। मी स्वतःचा तुमच्या पायाला हात लावून सांगतो, स्वतःचा मोठेपणा मी सांगत नाही, पण आनंद वाटतो रे, आनंद वाटतो। आज एक क्लिप मी ऐकली, एकुलते एका मुलानं वृद्धाश्रमामध्ये फोन केला, आईला ठेवायचं म्हणे तिथे। ते म्हणे मुलं किती आहेत तुम्ही? ते नाही मी एकटाच आहे। ते म्हणे तुम्हाला मुलं किती आहेत? म्हणे मी सुद्धा एकटाच आहे। ते म्हणे लग्न झालेलं आहे का? म्हणजे हो माझं लग्न झालेलं आहे, मुलगा झाला म्हणजे लग्न झालेलंच आहे ना। बरं तुम्हाला मंडळ्या किती आहे? नाही नाही म्हणे बायको एकच असते ना। ते म्हणे आई आई किती असते? मग एकट्या आईला सांभाळू शकत नाही, किती दुर्दैव आहे। तुमच्या पायाला हात लावून सांगतो मी फार मोठा माणूस नाहीये, संताचा दास, एक संत चरण रज एक धुलीचा कण म्हणून आपल्या समोर सांगतो। कदाचित माझी योग्यता नसेल, पण तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातील वृद्धाश्रम हे महाराष्ट्राचं वैभव नाही। मी कौतुक करीन मुस्लिम बांधवाचं जाहीरपणानं, त्यांच्या जन्म देणाऱ्या माय आई स्वतः जवळ आहेत, कष्ट करतील ती माणसं, कष्ट। सकाळी केळीचा गाडा तरी लुटतील, 2 पाणी घेऊन कुठेतरी दिवसभरात 200 रुपये कमवतील, का घेऊ नये होय? का आदर्श घेऊ नये? नाही घेतला पाहिजे। म्हणून महाराष्ट्रातील वृद्धाश्रम हे महाराष्ट्राचं वैभव नाही, तर महाराष्ट्रातील वृद्धाश्रम हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेला कलंक आहे। आणि ज्या दिवशी वृद्धाश्रम मुक्त महाराष्ट्र होईल महाराज, त्या दिवशी या महाराष्ट्राच्या संस्कारांनी संस्कृतीला खरी झळाळी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असं माझ्यासारख्या लेकराचं मन आहे। सकाळी स्नान झालं, आईचं दर्शन, वडिलाचं दर्शन, बाबांचं, छत्रपतींचं, आणि कार्यक्रमाला जायचं।
एवढ्या दिवसात कधीच अडचण आली नाही, कारण सकाळी एकदा दर्शन घेतलं आणि एकदा आईच्या पायाची ऊर्जा एकदा हृदयापर्यंत गेली ना, दिवस असा फ्रेश राहतो. म्हणून माय बापाची सेवा करा. आणि तुम्हाला विनंती करतो, उद्या चांगली संधी गाड्या गळ्यात माळ घाला. माझ्या लेकराची अपेक्षा आहे. नाही तर काय, कीर्तनकार येणार, 2 तास बोलणार, निघून जाणार, तुम्हालाही घेणं नाही आणि आम्हालाही वाटत नाही. पुढच्या वर्षी यांनी बोलावण्याकरता तुम्ही बी सुधरावून पटकून चांगलं व्हावं, आमची अपेक्षा, कोणाची अपेक्षा आहे. पण तुमच्या पायाला उद्या पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. उद्या काल्याचं कीर्तन आहे. आणि बघा, एखादं विवाह सोहळा जर या मंडपात जर उद्या झाला, आनंद आहे. बरं, काही आणायला जायचं नाही ना, एवढा मोठा मंडप, साऊंड सिस्टीम, शिवाय महाराजांचे डीजे, मृदुंग, डीजे आणि बँड पथक, शिवाय पत्रिकेची गरज नाही, आपोआप येणार. आणि शिवाय दही हंडीचा कार्यक्रम झाला रे झाला. पाहुणी रघुनंदन सावळा, लाजली सीता स्वयंवराला. नाही का, स्वयंवर झाले सीतेचे, असं म्हणत म्हणत वधूवरांना आतमध्ये आणायचं. एकदा दही हंडीचा कार्यक्रम झाला रे झाला की बस. शिवाय वराडीला जेवायला जेवण नाही, महाप्रसाद. हा कोणाच्या नशिबात आहे बघा. उद्या जर जमलं तर, आणि जर एखादं जर तुमचं ठरलं ना, आता आमचं ठरलंय महाराज, नुसतं फोन करा. उद्या सकाळी मी लोणीला आहे, पण तुमचा फोन येऊ द्या काल्याच्या कीर्तनात, महाराज आमचं ठरलंय तुमच्या करता फारुखबाई मंगलाष्टक फ्री. वाटलं तर फोन पे करा. आणि तेही सुंदर. कन्या बागडली घरी करी माहेराची आठवण ना, टाका अक्षता प्रेमान शुभ मंगल सावधान, माय दुरून पाहते घाली तुळशीला पाणी, आठवीता बालपण मन आलं या भरोनी, माया पाझरली तिची डोळे पुसती पदराण, टाका अक्षदा प्रेमानं शुभ मंगल सावधान, वधूवर्य शुभं भवतु शुभ लग्न सावधान. जे घरी येत ना ते म्हणतील 11च्या नंतर पंगत हे काय गाड्या. इकडे निघायला बसले, लक्षात घ्या. हा, म्हणून उद्या जर करता आलं एखादं तर पहा. असंच मी परवा दिवशी एका कीर्तनात म्हटलो, काल्याच्या कीर्तनात एखादं लग्न करा. कीर्तन संपलं, एक तरुण पोरग माझ्याकडे आला, मला म्हणतोय आम्ही तयार रे बो. पण आम्हाला जर कोणी विचारितच नाही, आम्ही तरी काय करू. विचारतील, पण तुमचं आचरण सुद्धा खऱ्या अर्थानं तसं असलं पाहिजे तर मजा आहे महाराज. आणि पोवाडा जर असला ना नारायण महाराज, मग तर ते आळसल्यासारखं बोलून जमत नाही. नाही तर मी सांगत असतो, किल्ले कोंढाण्यावर तानाजी मालुसरे निघाले आणि तानाजी मालुसरे शिवाजी महाराजाला म्हणाले होते. शिवाजी महाराज म्हणतात, ताना तुझ्या घरी लग्न आहे, तुम्ही लग्न कार्य करावं, आम्ही स्वतः जातीने लढायला जाणार आहोत. त्याला तानाजी मालुसरे म्हणाले, राजा आम्ही असताना तुम्ही लढायला जाऊ बघा, आम्ही कशाला. मुळेश नाही, आधी लगीन कोंढाण्याच, नंतर रायबाच, हर हर महादेव. अंगावर शहर येतात की नाही, येतात की नाही. आणि हे जर दोघं असं म्हटले असते, शिवाजी महाराज म्हटले असते, तानाजी मला वाटतं मीच जातो, तुमच्या घरी लग्न आहे. आणि तानाजी जर म्हटले असते, नाही नाही तुमचंच घर आहे, लग्न सोडून हा सोडा असा करा, आपल्याला नाही पटलं. नेमके तुमच्या आताच काय गडबड झाली, माझ्या पोराचं लग्न आहे, बुंदी, आणि ते सोडून मी येऊ आहे. नाही, निष्ठा नाही ना. याला काय करता, पूर्वी निष्ठा होती महाराज, लक्षात घ्या. अरे आग्र्याहून सुटताना मदारी मेहतर महाराजांच्या जागेवरती झोपला, जागेवरती झोपला. आणि रायगडावर ज्या वेळेला कळालं
मी वैयक्तिक आहे म्हणून बोलत नाही, पण सत्य इतिहास सांगतो. रायगडावर ज्या वेळेला शिवराज्याभिषेकाचा सोहळा झाला त्यावेळेला जिजाबाईनं थकलेल्या होत्या, दमलेल्या होत्या, तरी त्या मदारीकडे पाहिला आणि त्या म्हणाल्या, शिवबा आग्र्याहून सुटत्या वेळेस तुला सहकार्य करणारा मदारी मेहतर एक मुस्लिम युवक, सगळ्याला काही काही दिलं पण त्याला काही नाही दिलं. हाच प्रश्न रामायणामध्ये पडला होता रामचंद्रजीला. हनुमंतरायाला काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी शिव थोडा. तोच प्रश्न शिव काळात पडला शिवाजी महाराजांना. महासाहेब खरंच त्याचे किती उपकार आहेत आपल्यावर, पण मी तरी काय देऊ. मग त्यालाच मागितलं काय हवंय. हाताची घडी करून शिवराज्याभिषेक सोहळा पाहणारा मदारी डोळ्यात पाणी आलं. राज काही नको मला, इथे आलो हा सोहळा पाहिला धन्य झालो, काही नको. अरे काहीतरी माग, काहीतरी माग. देणार माग. काय मागितलं सांगू तुम्हाला. राज आज तुम्ही छत्रपती झालात आणि ज्या सिंहासनावरती बसून तुम्ही आता रयतेचा कारभार करणार आहात. राज माझी प्रार्थना आहे तुम्हाला, ज्या सिंहासनावरती तुम्ही बसणार त्या सिंहासनाची चादर दररोज बदलण्याचा अधिकार मला द्या, बाकी मला काही नको. ही निष्ठा आहे, हे निष्ठा आहे, लक्षात घ्या. अशी माणसं या महाराष्ट्रात या भूमीमध्ये घडली म्हणून छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला प्रिय झाले. कारण सी म्हणजे शिका, वा म्हणजे वाचा आणि जी म्हणजे जिंका, ते नाव शिवाजी आहे. विठ्ठल विठ्ठल. कसा पाहिजे मुलगा. गीता नित्य नेहमी वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे, अशी मुलं पाहिजेत. म्हणून अशी माणसं आली गेली, गेल्या दिगंबरेश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. सत्ता म्हणजे करमणूक नाही. एवढा भव्य दिव्य मंडप, समस्त ग्रामस्थ तरुण मंडळी, विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी, सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सहकारी, सोसायटी असेल ती सर्व मंडळी असेल, गावातील सगळ्या तरुण मंडळाच्या संघटना असतील, महिला असतील, पुरुष असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, बाल गोपाळ असतील, सगळ्यांनी एकत्रित येऊन नाही का हा आनंदाचा सोहळा या ठिकाणी केला मायबापा. म्हणून अशी काहीतरी जीवनात करून दाखवणारी संतती पाहिजे. म्हणून ऐसा पुत्र दे संता तरी त्या आवडी पंढरीनाथा. गीता नित्य नेहमी वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे, लक्षामध्ये घ्या. म्हणून भव्य दिव्य मंडप. आता याच्यात एक लय प्रकार असतो बरं का. जसं राजकारणात हा त्याचा विरोधक तो त्याचा विरोधक, संध्याकाळी आपण गेलो वाऱ्यावर तेव्हा की सगळं एकत्र. तसं तर आमच्या वारकरी संप्रदाय बी तुम्ही समजू नका बरं का, ही युथविला आहे बरं का. म्हणजे कबूल केलं पाहिजे. माझं एका गावात कीर्तन होतं आणि कीर्तनाला मला पीटी पासली की जरा मजा वाटते. मी एक जण म्हणलं पीटी पाहिजे राव. तिने महाराज पीटीवाला आहे पण शेजारच्या गावात. मग म्हटलं मोटरसायकल पाठवून बोलून घ्या ना. ते म्हणते येणार नाही. कस काय. त्याचे मृदुंगाचार्याचे भांडणं आहेत. म्हटलं भांडणं कशामुळे झाले. त्यामुळे त्याचे पैसे मृदुंगाचार्याकडे आणि ते काही देत नाही म्हणून तो काय आता इकडे येत नाही. मी म्हटलं मग मी जाऊन आणतो. ते पहा बा तुमचं ऐकलं. मी गेलो. ते महाराज तुम्ही स्वतः आले. म्हटलं अहो चला ना. ते नाही भाऊ ते त्याचं माझं जमत नाही पण मी येतो तुमच्या करता, पण माझी एक अट आहे. म्हटलं कोणती अट आहे. ते म्हणे त्याचं तोंड तिकडं माझं तोंड इकडं. म्हटलं आपल्याला काय फक्त पीटी वाजायला पाहिजे ना महाराज, बरोबर आहे ना. जाऊ द्या म्हटलं चल बाबा. इथं आले मृदुंगाचार्याने तिकडं तोंड केलं आणि यानं इकडं तोंड केलं आणि कीर्तन रंगात आलं आणि पीटीवाल्याच्या लक्षात आलं मृदुंगाचार्याकडे आपले पैसे. त्यानं सारे गम पद निसामध्ये कसं केलं. माझे पैसे कधी देतो हा कधी 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 माझे पैसे कधी देतो सांग सांग सांग. पीटीवर मृदुंगाचार्य त्यातला तज्ञ होता. त्यांनी त्याच्यात सुरू केलं देईन देईन तर नाही तर देईन तर देईन तर नाही तर नाही देईन देईन तर देईन तर नाही तर नाही देईन देईन तर देईन तर नाही तर नाही. म्हणजे हा म्हणायचा माझे पैसे कधी देतो. ते म्हणायचे देईन तर देईन नाही तर नाही देईन. आणि तेवढ्यात एक वाघ या चालला होता जागरण वाधा. आणि कल्याण महाराजाचं कीर्तन म्हटलं ते म्हणे थोड्या वेळ ऐकू. 7 ते 9 आपलं तो जागरण
11ला आहे. ते नेमकं पुढे बसलो होतो. आता यांची चाललेली एकमेकाला पैशाची मागणी त्याला कळली. हे म्हणायचे माझे पैसे कधी देतो, मृदुंगाचार्य म्हणायचा देईन तर देईन तर देणार नाही. त्यानं लगी पिशेतून खंजिरी काढली तर कसं वाजलं डुबले का डुबले का डुबले का डुबले का. म्हणून आमच्यातही काही कमी असं नाही. विठाला लेकराचे पाय दमते ना. हे सकाळी उठलं म्हणजे बरं होईल भाऊ. हा रोज वा वा भाग्यवान आहेत मायबाप. त्याच्याकरता लेकराकरता टाळी वाजवा. आईसा पुत्र देई संता. हा नाचतंय लेकरू आनंद आहे. आनंद घेतो. आणि ज्या त्या वयातच ज्या त्या गोष्टी शोभतात. आता ते खेळतंय हसतंय बागडतंय. किती छान मुलगा आहे. आणि असं काही पाहिलं आपण काय म्हणतो वा काय गोंडस मुलगा आहे. अरे पिंट पिंट इकडे इकडे इकडे. आपण काय घेतो काय घेतो पप्पी घेतो का. पोरग दिसायलाही छान आणि भजनात नांदतंय. ऐका नाही पोरग दिसायला छाने मधून आपण पप्पी घेतो. पण नाही तर 80 वर्षाचं म्हातार बाजूवर पडलंय टंगड लांबिलंय लाळ गळती. तिथं जाऊन आपण म्हणणार आहे का बाबा. ज्या त्या वया ज्या त्या गोष्टी शोभतात माझे. ज्या त्या वया ज्या त्या गोष्टी माणसाला शोभत असतात. लक्षात घ्या. मोठा अवघड कार्यक्रम आहे. हो ज्या त्या वया ज्या त्या गोष्टी शोभतात. आणि ठराविक वयात अंगावर सोनं आणि मेकअप करायचं शोभतं महाराज. मी तुमचं लेकरू आहे बरं का. तुमचा भाऊ या नात्यानं बोलतो. मेकअप करायचं सुद्धा माय मावल्यानो माझ्या बहिणींनो विशिष्ट वय आहे. त्या त्या वयात त्या त्या गोष्टी शोभतात. कधी काही शोभत नाही. मेकअप करायचं वय MH 16 ते MH 25. बीड किती आहे. हा क्या बात आहे. शोभत कोणी मेकअप करू नये. आता शिवजयंतीला मी एका कॉलेजवरती प्रमुख पाहुणा म्हणून गेलो महाराज. आणि माझ्या अगोदर 3 21-22 वर्षाच्या माझ्या बहिणी तरुण मुली शेवटच्या वर्षाला होत्या. पण एकीनं राजमाता जिजाऊ साहेबांचा पोशाख केला, एकीनं पुण्यश्लोक अहिल्याबाईंचा पोशाख केला आणि एकीनं सावित्रीबाई फुलेंचा पोशाख केला. आणि प्रत्येक मुलगी यांच्यावरती अर्धा तास बोलली. मला इतकं छान वाटलं. मी कौतुक करीत होतो. तेवढ्या त्या का म्हातारीनं पाहिलं आणि ती माझ्या जवळ आली. मला म्हणते महाराज लईच कौतुक चाललंय. म्हटलं काही छान बोलतात मुली. ते हा बोलतातही छान. पण मी जर नटले ना या पोरी माया पुढे फिक्क्या. आणि वय किती होतं MH 95. मी म्हटलं आज तो पाया पडतो हे तरी माझं ऐकलं नाही. वरच्या खोलीत गेली. तिच्या बापानं तिच्या लग्नात पैठणचा शालू आणला. म्हातारी शालू नेसली आणि आरशा पुढे गेली. मनात म्हणते बाई आज मला दृष्टच लागन बाय. काय छान दिसते बाई. अशी मी लग्नात दिसत नव्हती. आता हे खरंय वय. बर मेकअप करायचं थांबली नाही. बरं आता एवढ्यावर तर थांबाव ना. आता त्याच्यात काय काय होतं. त्या साडीवरती पैठणीवरती आपल्या गोसापुरीकडे येताना उड्डाण पूल होता. त्याच्यानंतर आंब्याचे झाडं होते, नारळाचे झाडं होते. ते चांदीत कोरलेलं होतं. एवढ्यावर थांबली नाही म्हातारी. लिपस्टिक घेतली. लिपस्टिक मी माझ्या तरुण बहिणीला विचारतो लिपस्टिक कुठे लावतात. ओठाला. अगदी बरोबर. पण ते MH 95 हात थरथर कापत होतं. ते गेलं डोळ्याला. असे लाल धरत म्हातारीनं डोळे केले. काजळ घेतलं. आता काजळ लावायला जागाच नाही. मग एकच जागा काजळ लावलं ओठाला. आणि परत आरशा पुढे गेली. म्हणते बाया अख्खी मिठाची गोणीच उतरून टाकावं लागेल बाया. काय छान दिसते. काठी घेतली. म्हातारी खाली आली. पुरीला म्हणे महाराज कुठे येते म्हणते. गेले. आणि म्हातारी चालली मंदिरात दर्शनाला. आणि तेवढ्या समोरून कोण आलं. MH 101 म्हातारा नवरा हजबंड. आणि त्याला डबल भिंगाच्या चष्म्यातून टाचा वर करून म्हातारी पाहिली. तो म्हणतो बाबू आणि आपलं सोंग कुठं चाललंय मेकअप करून. म्हातारा म्हटला आय कुठे चालली विचारल्यावर म्हातारीला असा राग आला. म्हातारी बाजूला व्हा बाजूला. सतत चांगल्या कामाला आडवे आले. सतत चांगल्या कामाला आडवे. कधी नटून नाही दिलं. कधी नटून दिलं. कधी नवी साडी आणली. कधी हॅपी बर्थडे म्हटले.
कधी कौतुक केलं? मी म्हणते ना, मला देहू नको, मला आळंदी नको, मला पंढरपूर नको, मला नारायणगड नको, मला रामगड नको, मला नाशिक नको, मला नेवासा नको, मला देवगड नको, मला शिर्डी नको, पण कधीतरी गोवा नेला का नेला? आणि काय होतं तरी तुमच्या घरी? मी आले म्हणून चवच खायला लागले, नका नाका कांदे सोलू, काय नव्हतं महाराज. खरारा खाजतो, नगारा वाजतो, उभ्यान जाऊन लावून निघाव, जखम मांडीला मलम शेंडीला. काय बोलता माझ्या पुढं? खबरदार बोलायचं नाही. म्हातारा भुलीचं इंजेक्शन दिल्यावानी. म्हातारी मध्ये आता कम बोला ना, आता कम बोला ना, आता कम बोला ना. म्हातारा म्हटला तू साईटच द्याय ना, पण मी तरी काय बोलू? बोला. म्हातारीने विचार केला, एक तर बीपी वाढलेला आहे आणि अशा जर आपण हिचं जर कौतुक केलं नाही, म्हातारी उखडन. त्याच्यापेक्षा आता हे लई विचित्र दिसतंय, पण म्हातारा मुद्दाम काय म्हटला, अरे खरं सांगू, खरंच तू छान दिसायला लागली. म्हातारी म्हटली, काय म्हटले? नाही नाही, आज हे ना मेकअप केला तू, खरंच छान दिसायला लागली. म्हातारीला गेला, तुमचं तर काही. अरे खरंच छान दिसायला लागली तू. मग म्हातारी म्हटली, माझ्याकडे बघून काही सुचतंय का? म्हातारा म्हटला, सुचलं ना. ते म्हणे, काय? तुझे देखा तो ये जाना प्यार होता है दीवाना सनम. म्हातारी म्हटली, सगळ्या पुढे शायनिंग करायची, माझ्या पुढे करायची नाही, झुकेगा नाही साला. म्हणून ज्या त्या वया ज्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत. अरे आमच्या संतांनी तुमच्या माझ्या करता त्यांचा एक विषय होता. विषय